वेलकम टू द मास्टर सत्य माइंड सेशन, एव्हरीथिंग अबाउट माइंड सेशन मध्ये स्वागत आहे. सुरुवात करूया. आजचा क्वेश्चन आहे, मनात सारखे विचार येतात, विचार कसं कमी करायचं. आजचा क्वेश्चन आहे, मनात सारखे विचार येत आहेत, विचार कसं कमी करायचं. आता सगळ्यांचंच मनात विचार येत असतात नेहमी, वेगवेगळे विचार. प्रत्येकाला वाटत असतं की या विचारापासून आपण लांब राहायला पाहिजे, म्हणजे विचार येऊच नाही मनात विचार येऊच नाही. ह्याला आपण डायरेक्टली काय करू शकत नाही. म्हणजे जसं तुम्हाला एक्झाम्पल सांगतो, अंधार आहे, अंधार घालवायचा. आपण डायरेक्टली काय करू शकतो का, अंधाराला आपण गोळा करून बाहेर फेकू शकतो का, किंवा अंधाराला आपण झाडलोट करून करू शकतो का. अंधाराला आपण डायरेक्ट काय करू शकत नाही. मग अंधार जर नको असेल तर काय करावं लागेल, आपल्याला दिवा लावावा लागेल, उजेड करावा लागेल. मग उजेड केलं तर काय होईल, जेव्हा तुम्ही उजेड करता तेव्हा अंधार असं म्हणेल की थांबा, आता एक 5-10 मिनिट थांबते मग मी जाते, किंवा अजून एक तासभर थांबून मी जाते. असं होऊ शकतं का, नाही. असा उजेड झाला की असा अंधार गेला. जसा उजेड होतो तसा अंधार निघून जातो. आणि ह्या विरुद्ध पण तेवढंच खरं आहे. जसं परत उजेड कमी होतो, अंधार परत येतो. तुम्ही उजेडाबाबत काहीतरी करू शकता. दिवा लावू शकता, किंवा दिवे लावू शकतो, लाईट लावू शकतो आपण, किंवा सूर्यप्रकाश खोलीत येईल अशा प्रकारे आपण काहीतरी करू शकतो. पण अंधारासोबत तुम्ही काय करू शकता. नीट आहे का, तुम्ही उजेडासोबत काही करू शकता. सूर्यप्रकाश जास्त असेल तर आपण काहीतरी करू शकतो, प्रकाश येऊ नये म्हणून लाईट बंद करू शकतो, किंवा दिवा विझवू शकतो. मग अंधार परत आपोआप अंधार होईल. नीट आहे का, अंधार येत नसतो कुठून. उजेड कमी झालं की अंधार पसरत असतो. पण उजेड हा येत असतो, अंधार येत नसतो. डार्कनेस, अंधार जो आहे तो आहे. त्या अंधाराला आपण काही करू शकत नाही. आहे अंधार, आपण उजेडासोबत काहीतरी करू शकतो. उजेड केलं की अंधार दिसेनासा होतो. मग जसं अंधार आहे तसं तुमच्या मनात विचार आहे, असतात, असणार. डायरेक्टली तुम्ही तुमच्या विचारासोबत काय करू शकणार नाही. तुम्ही असं करू शकणार की हे विचार नको, आता हे विचार थांबवू आणि दुसरे विचार घेऊ. एक 5 मिनिट झालं की हे परत हे विचार थांबवू, किंवा दुसरे. जसं आपण काम करतो ना, हे फाईल संपले की दुसरं फाईल घेऊ, किंवा हे काम झालं की दुसरं काम करू. तसं तुम्ही विचाराबाबत करू शकणार नाही. ते येत असतात सतत, त्याच्यावरती तुमचा नियंत्रण नसतो. विचारावरती नियंत्रण नसतं. आणि विचार म्हणजे काय हो, मागच्या सेशनमध्ये आपण सांगितले. आणि मन म्हणजे काय, विचारांची वर्दळ. विचार म्हणजे मन म्हणजेच विचार. जसं पूर्ण विचार निघून जाईल तेव्हा तुमचं मन राहणार नाही, अमन स्टेजला जाणार. माइंड टू नो माइंड, इट्स अ जम्प. माइंड आहे, जसं विचार संपते तर नो माइंड नाही, म्हणजे तिथं मन नसणार. तो लांबचा स्टेज आहे. आता आपण विचाराबाबत काय करायचं हा प्रश्न आहे, तर त्याचं आपण समाधान शोधू. तर डायरेक्टली तुम्ही
विचारांसोबत काही करू शकणार नाही. डायरेक्टली काय करू शकतो, मग इनडायरेक्टली करावं लागेल. जसं अंधार आहे तर डायरेक्टली आपण काय करू शकतो का, अंधार काय खोलीत अंधार पसरलाय, या अर्धा अंधार काढून मी बाहेर टाकणार, बाकी अर्धा राहू दे, मला एवढा अंधार नको. तसं डायरेक्टली काय करू शकणार नाही. अंधार नको तर दिवा लावायला पाहिजे. मग विचार नको तर काय करायला पाहिजे. जसं तुम्ही अंधार नको तर दिवे लावता किंवा लाईट्स किंवा सूर्यप्रकाश, जेणेकरून उजेड घरात यावं. कारण उजेड आला की अंधार नाही सावतो. मग विचार नाही सावण्यासाठी काय करायला पाहिजे. डायरेक्टली विचारासोबत तर काय करू शकणार नाही, ते पॉसिबल सुद्धा नाहीये. मग विचार जर जायचा असेल तर काही क्रिया आहे, काही विधी आहे, त्याच्याद्वारे आपण विचारांच्या पलीकडे जाऊ शकतो. विचारांच्या पलीकडे जाऊ शकतो. कसं. एक विधी आहे गौतम बुद्धची, जे त्यांनी जीवनभर सगळ्यांना शिकवले. तेच विपश्यना, जे आताही प्रचलित आहे. आणि सर्व ध्यान विधीमध्ये सर्वश्रेष्ठ म्हणतात विपश्यना. ह्याच्याद्वारे काय होतं, ह्याच्याद्वारे तुम्ही विचारांच्या पलीकडे जाऊ शकता. फारच सिंपल विधी आहे, वाटतो फार सिंपल. जे गोष्ट तुम्हाला साधी आणि सोपी वाटते ती साधी आणि सोपी नसते, आणि जी गोष्ट तुम्हाला कठीण वाटत असते ते तेवढं कठीण नसते जेवढं तुम्हाला वाटतं. विपश्यना विधी एकदम सोपा आणि सरळ विधी आहे. या विधीमध्ये बसायचं आपण रिलॅक्स बसून, श्वास येत आहे आणि श्वास जात आहे, ह्याचं ऑब्झर्वेशन करायचं आहे. म्हणजे काय करायचं, डोळे बंद करा, शांत बसायचंय, ऑब्झर्व करायचंय. आता श्वास बाहेर चाललाय, त्या श्वासाचा स्पर्श तुमच्या नाकाला लागत आहे. श्वास बाहेर गेलाय, परत श्वास आत येत आहे, परत श्वास बाहेर जात आहे, परत श्वास आत येत आहे. या श्वासाचं ऑब्झर्वेशन करायचं. ऑब्झर्वेशन केल्याने काय होईल, एक गोष्ट होईल. जेव्हा तुम्ही श्वासाला पाहता, श्वास येत आहे आणि श्वास जात आहे, मग श्वासाला पाहता पाहता मग श्वासाची गती, जसं तुमच्या मनात विचार वेगवेगळे होणार. प्रत्येक विचारासोबत प्रत्येक इमोशन जुडलेलं असते आणि त्याच्यासोबत तुमची श्वासाची गती कमी जास्त होत असते. एखादा रागाचा विचार तुमच्या मनात आला तर तुमची श्वास उथळ होते, म्हणजे एक रिदम मध्ये नसते. जेव्हा तुम्ही प्रेमपूर्ण शांतीपूर्ण विचार तुमच्या डोक्यात येईल तेव्हा तुमची श्वासाची गती एक लयबद्धतेने असते. एक लयबद्धता, एक स्थिरता तुमच्या श्वासामध्ये असते. काही मोह द्वेष असले विचार येतील तर श्वासाची गती वेगळी. तुम्हाला काय करायचं, फक्त ऑब्झर्व करायचं आहे. मग तुम्ही ऑब्झर्व करता करता श्वासाच्या गतीसोबत विचार पकडू लागता की ह्या विचारामुळे माझी श्वासाची गती अशी होत आहे. तुम्हाला विचार चेंज करायचे नाही आणि श्वासाची गती सुद्धा चेंज करायचं नाही. जे आहे जसं आहे, जे विचार तुमच्या डोक्यात आहे राहू द्या, श्वासाची गती जसं आहे तसं राहू द्या. पाहता पाहता काय होईल, श्वास पाहता पाहता श्वास शांत होईल, आणि जसं श्वास शांत होईल तसे विचार कमी कमी होत जाणार, कमी कमी होत जाणार. मग एक गोष्ट तुमच्या लक्षात येईल की विचार म्हणजे सुद्धा मी नाही.
श्वास म्हणजे तुम्ही नाही, विचार म्हणजे तुम्ही नाही, मग तुम्ही आहेत कोण? तुम्ही एक शुद्ध चैतन्य, एक चेतन. जसं अंधार नाही, उजेड नाही, मग काय आहे? अंधारी नाही आणि उजेडी नाही. जो दोन्हीला सामावून घेतो आपल्यामध्ये, अंधार आणि उजेड दोन्ही, ते म्हणजे तुम्ही आहात. असो, हा फार लांबचा गोष्ट आहे, एवढ्या डेप्थ आपल्याला जायचं नाहीये. सिम्पली जर विचारांचं वर्दळ कमी करायचं असेल तर श्वासावर नियंत्रण करायचं आहे. श्वासाला ऑब्झर्व करायचं आहे, ऑब्झर्वेशन मध्ये ठेवायचं आहे. फक्त काय, कधीही तुम्हाला वेळ मिळेल, दिवसातून कधीही वेळ मिळेल, रिलॅक्स राहायचं आहे. श्वास येत आहे, श्वास जात आहे. येणाऱ्या आणि जाणाऱ्या श्वासाचे फक्त अवलोकन करायचं आहे. जसं आहे तसं. श्वास फास्ट जात असेल तर फास्ट, स्लो जात असेल तर स्लो, रिदम मध्ये असेल तर रिदम. तुम्हाला काही करायचं नाही, फक्त ऑब्झर्व करायचं. जसं आपण उभारलो गच्चीवरती, आपण जर रोडवर नजर टाकलं, रस्त्यावर नजर टाकलं, तर काय होत आहे? एखादी गाडी जाते, एखादं म्हैस जाते, पोरं जाते, टू व्हीलर जाते, फोर व्हीलर जाते. काही नसेल तर काय होतं? रस्ता खाली दिसतो. जर जास्तच ट्रॅफिक झालं तर रस्त्यावर रस्ता पूर्ण भरलेला दिसतो. परत काही वेळानं सर्व निघून जाते, परत रस्ता रिकामा असतो. पण जेव्हा तुम्ही पाहत असता, रस्ता म्हणजे तुम्ही नाही, तुम्ही पाहणारे असता. जेव्हा तुम्ही पाहणारे आहात तेव्हा रस्त्यावर किती का गोंधळ राहू द्या किंवा रस्ता रिकामा राहू द्या, तुम्हाला त्याच्याशी काही देणं घेणं नसतं. हे फार महत्वाची गोष्ट आहे. जेव्हा तुम्ही पाहणारे असता, गच्चीवरून जेव्हा तुम्ही पाहत असता, तेव्हा तुम्ही आनंद घेत असता. किती गर्दी आहे म्हणता. परत काय वेळाने रस्ता रिकामा होत असतो, काय वेळाने गाई म्हशी जाते, मुलं जाते, पोरं जाते, जे काय असेल ते रस्त्यावरची वर्दळ जी आहे ते तुम्ही फक्त ऑब्झर्व करून पाहत असता. ह्याच प्रकारे जेव्हा तुम्ही विपश्यना पूर्णपणे साधलं जातं, तेव्हा तुमच्या मनातले जे विचार आहेत तुम्ही पाहत असता. गच्चीवर उभारून जेव्हा माणूस रस्त्यावर पाहतो तसं तुम्ही अलिप्त, विचारांपासून अलिप्त राहून विचारांना पाहत असता. हे विचार आले, गेले, त्या विचारांशी तुम्ही एकरूप होत नाही. आता तुम्ही काय होतं? विचारांशी एकरूप होता, म्हणून तुम्ही विचारांना पाहू शकत नाही. कारण पाहण्याची जी कुंजी आहे, जी चावी आहे, ती तुमच्याकडे नाही आहे. एखादे चांगले विचार आले तर त्याच्यासोबत जो इमोशन असतो त्यामध्ये आपण रमून जातो. आपण आपल्या स्वप्नाच्या विश्वात जातो. दिवसा सुद्धा स्वप्न रात्रीच पाहतो असं नाहीये. दिवसा सुद्धा एखादा विचार तुमच्या डोक्यात आले, त्या विचारांशी आपण एकरूप होतो लगेच. मग दुसरा विचार येतो, त्या विचारांनी सुद्धा एकरूप होतो. मग चांगले विचार येतात, वाईट विचार येतात. मग तुम्हाला असं वाटतं की हे विचार लय वाईट आहे, हे किती छान विचार आले. तुम्ही त्याच्याशी एकरूप होऊ नका, कारण विचार हे फक्त विचार आहेत, चांगले किंवा वाईट. त्याच्याशी आपल्याला काही देणं घेणं नाही. जेव्हा तुम्ही त्याच्याशी एकरूप होता तेव्हा तुमच्यातली एनर्जी त्याच्यामध्ये जातो. त्या विचाराला तुम्ही जिवंत करत असता. मग विचार जर जिवंत झाले तर अनेक विचारांना परत जन्म घालायला लागतो. विचारांना जिवंत करू नका, विचारांशी एकरूप होऊ नका. ठीक आहे, विचार आले ठीक आहे, गेले ठीक आहे.